त्याने खरकचून ब्रेक दाबला. सीट बेल्ट होता म्हणून, नाहीतरी स्टेअरिंगवर आदळला असता. रात्रीचे 11:30 वाजून गेलेले. त्याच ऑफिसपासून ते घरापर्यंतचा 1.5-2 तासांचा तो रस्ता. अगदीच एकाकी, आडवळणाचा, दिवसा तुरळक रहदारी आणि रात्री तर अगदी सामसूम. गर्द हिरव्या झाडांच्या दाटीने सजलेल्या तिन्ही त्रिफाड शीतल रस्ता होता तो. कितीही प्रखर ऊन असलं तरी त्या रस्त्यावर मात्र सतत सावली. आज तर अमावस्या. सगळीकडे काळाकुटा अंधारेऐवजी फांदे आडून चांदणे कधी कधी तरी डोकावत असे. खरं तर त्याच्या घराकडून सुद्धा दुसऱ्या बाजूला एक हायवे सुद्धा होता, पण तिथून त्याच्या ऑफिसला पोहोचायला 3-3.5 तास लागायचे. 1.5 तास वाचवण्यासाठी तो आड रस्त्याने जायचा. 5ला ऑफिसमधून सुटला की संतपणे 7 वाजेपर्यंत घरी पोहोचायचा. कधी उशीर झालाच तर फार फार 9, नाहीतरी फार फार 9:30. नोकरी नवीन होती. 8-9 महिनेच झाले होते त्याला जॉईन होऊन. इतक्या महिन्यात त्याने पहिल्यांदा सुट्टी टाकली होती. 2 दिवस म्हणून त्या 2 दिवसांचं काम उरकताना त्याला वेळ लागला. तसा त्याला रस्ता सवयीचाच होता, पण आज घाईत जास्तच उशीर झालेला म्हणून त्याने घरी कळवलेलं म्हणजे सगळे निवांत झोपले असते. तसंही त्याच्याजवळ घराच्या डुप्लिकेट चाव्या होत्याच. अजिंक्य पाठक, वय वर्ष 28, उंच परा गवाळ वर्णाचा, स्वभावाने लागवी होता. त्याचं राहतं घर पुण्यापासून काही अंतरावर होतं. तसं त्याचं मूळ गाव रत्नागिरी, पण त्याच्या जन्माआधीच वडिलांची बदली झाल्यामुळे त्याचं पूर्ण आयुष्य इथेच गेलं होतं. शिक्षण पुण्यात झालं. यथा सावकाश नोकरी लागली, पण तिथे 1 वर्ष काम केल्यानंतर काही कारणास्तव ती नोकरी सोडावी लागली होती त्याला. ही नवीन नोकरी लागल्यानंतर 3 महिन्यांनी स्थळ आलं त्याला अंजलीचं. अंजलीबाबत त्याला साजेशी होती. नाकी डोळी नीटच, सगळ्यांशी मिळून मिसळून बोलणारी. तीही खाजगी कंपनीत जॉब करत होती. स्थळ आल्यानंतर दोघे भेटले, बोलून एकमेकांना जाणून घेतलं आणि दोघांनी होकार दिला आणि काही दिवसातच लग्न सुद्धा धुमधडाक्यात पार पडलं. अंजली त्याच्यासाठी लकी होती. लग्नाच्या 8व्या दिवशीच त्याच्या हातात बढती मिळाल्याचं पत्र पडलं होतं. त्यामुळे त्याला तातडीने कामावर हजर राहावं लागलं होतं आणि नवीन जबाबदारी असल्यामुळे अंजलीला बाहेर घेऊन जाण्याचं लांबणीवर पडलं होतं. त्यामुळे आज त्याने खास करून वेळ काढून सुट्टी टाकली होती. याशिवाय त्याने अंजलीला काही सांगितलंच नव्हतं. त्याला तिला सरप्राईज द्यायचं होतं आणि भराभरा काम आटपून तो निघणार होता. गाडीत बसल्यापासून तो त्याच्या विचारात गुरफटत होता आणि नंतर घरी अंजली आणि आई बाबा काळजी करत असतील म्हणून गाडीचा स्पीड थोडा वाढवला होता आणि अचानक समोर काहीतरी आल्यामुळे त्याने ब्रेक मारला होता. गाडीसमोर एक मुलगी आली होती. तिने काचेवर टकटक केलं. अजिंक्यने काच खाली केली. गाडीतल्या उजेडाचा तिच्या चेहरा अंतुकसा दिसला. ती कुठेतरी धावत आल्यासारखी वाटत होती आणि तिला धाप लागली होती. तरी तीही कशीबशी बोलली, दादा प्लीज प्लीज मला इथून घेऊन चला. ते मला सोडणार नाहीत प्लीज. अजिंक्यने बाहेर नजर फिरवली तर तिथे कोणीच नव्हतं, पण तिची परिस्थिती पाहून विश्वास ठेवणं भाग होतं आणि जरी कोणी दिसलं नसतं तरी एक मुलगी अशा सुमसान ठिकाणी सोडून जाणं योग्य नव्हतं. म्हणून तो म्हणाला, हो ताई या बसा. असं म्हणत त्याने दार उघडलं. ती पटकन येऊन बसली. अजिंक्यने गाडी सुरू केली. अजिंक्यने तिला आता नीट निहाळायचं. गोरीपान, साधारण 5 फूट उंचीची, सडपातळ लांब सडक केसांची, हातात पर्स, मनगटी घड्याळ, तशी दिसायला सुंदर, पण आता पार अवतार झाला होता तिचा. केस बिस्कटले होते, पूर्ण घामेजली होती. तिचा ऊर धप होता. कुर्ता आणि लेगिन्स असा पेहराव होता तिचा, पण तिचा कुर्ता छातीवर जरा अस्त्री फाटला होता. त्यामुळे ती कशीबशी झाकण्याचा प्रयत्न करत होती. हे लक्षात येताच त्याने मागच्या सीटवरचा
कोट तिला दिला. तिनेही तो निमूट घातला आणि त्याने दिलेले पाणी प्यायली. ती थोडीशी स्थिर झाली आणि तिने आपली छोटी पर्स मागच्या सीटवर ठेवली. तसं अजिंक्यने तिला विचारलं, ताई बरं वाटतंय का? होती. मला सांगा, तुम्ही इतक्या रात्री असे आड रस्त्यावर काय करत होता आणि कोण होता तुमच्या मागे? अजिंक्य, त्याचं काय आहे ना, मी इथेच मेसराम एंटरप्राइजेस मध्ये काम करते. आज मला निघायला उशीर झाला आणि लवकर पोहोचावं म्हणून मी हा शॉर्टकट घेतला. तर रस्त्यात माझी गाडी बंद पडली म्हणून मी समोरून येणाऱ्या गाडीकडे लिफ्ट मागितली. त्यांनी गाडी थांबवली. मीही गाडी लॉक करून बाजूला पार्क केली आणि गाडीत बसले. ते दोघेजण होते. 40च्या आसपासचेच असावे. थोडे पुढे गेल्यावर अचानक त्यांनी गाडी थांबवली आणि मागचा दरवाजा उघडून अचानक आत आले. मला काही करण्याआधीच फड पकडलं आणि मी पूर्ण प्रतिकार केला. त्यातच माझे कपडे फाटले. मला एकाची पकड जरा ढिली जाणवली म्हणून मी त्याला ढकलून पळत सुटले आणि तुमच्या गाडीसमोर आले. तिने घडलेला सगळा वृत्तांत सांगितला. ओके, रिलॅक्स व्हा ताई, माझ्यासोबत तुम्हीच सेफ आहात. तुम्ही कुठे राहता? म्हणजे मी तुम्हाला तुमच्या घरी ड्रॉप करेन. अजिंक्यने तिला धीर दिला. अजून 20 मिनिटांनी जो पहिला राईट लागेल तिथून वळून थोडं पुढे पोस्ट ऑफिसकडून 4थी बिल्डिंग, क्षितिज अपार्टमेंट्स. अरेच्छा, म्हणजे ऑन द वे. तुमच्या घरापासूनच पुढे अर्ध्या तासात माझं घर. सुपर मार्केटच्या समोरची बिल्डिंग, मैत्र अपार्टमेंट्स. कधी तिकडे चक्कर असली तर या घरी चहाला. या वाक्यावर दोघे हसले. ती खूप वेगळ्याने हसत होती. आता ती बरीचशी सावरली होती. पुढे इतक्या इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या. तिचं नाव कस्तुरी काम होते. तिच्या घरी तिचे आई बाबा आणि लहान भाऊ किरण असल्याचं समजलं. ते कॉलेजमध्ये शिकत होते. बाबा नुकतेच बँकेतून रिटायर झाले होते आणि आई घरीच असायची आणि ही डिग्री पूर्ण करून आताशी नोकरीला लागली होती. कामाचं ठिकाण दूरच म्हणून बाबांनी गाडी घेतली. त्यानेही आपल्या घराविषयी सांगितलं. तेवढ्यात तिने गाडी थांबायला सांगितलं. थांबा दादा, मी इथेच उतरते. अहो पण ताई, तुमचं घर तर पुढे आहे ना? अजिंक्यने विचारलं. हो, पण इथे शेजारच्या मैत्रिणीकडून रॅकची पिशवी आणायची होती. तिने गॅलरीच्या खुर्चीत टेकवली असेल. पावसाने भिजेल, त्यामुळे आताच घरी घेऊन जाते. थँक्यू, असं म्हणून ती उतरली सुद्धा. अजिंक्यने तिला बाय केला आणि मागच्या सीटवरची पाण्याची बाटली घ्यायला मागे वळला. तिथे तिची छोटी बॅग होती. त्याने पटकन ती बॅग उचलली आणि तो खाली उतरला आणि ती गेल्या दिशेने पाहून हाक मारू लागला. पण त्याला काही प्रतिसाद मिळाला नाही म्हणून तो चालत मागे गेला. मग तिथल्या घरासमोर अंधारच दिसत होता. ती एवढ्या लवकर कुठे गायब झाली हेच त्याला कळेना. पण मग पाठीमागून एखादी वाट असेल, तेथून गेली असेल असा अंदाज बांधून तो पुढे आला आणि त्याने तिची बिल्डिंग गाठली. तिथला वॉचमॅन पेंगत होता. सगळं वातावरण अगदी सामसूम होतं. तिथे कोणी आले गेल्याच्या खुणा सुद्धा नव्हते. ती गाडीतून उतरून अवघी काही मिनिटात लोटली होती. तरीही एवढ्या वेगाने ती कशी कुठे गेली हा विचार करतच त्याला सोसायटीच्या सदस्य यादी असलेला फलक दिसला. त्यावर सुदैवाने त्याच्या नावाची फ्लॅट नंबर दिली होते. त्याने केदार कामत नाव असलेल्या गृहस्थाचा फ्लॅट नंबर पाहिला. तिथे त्या आडनावाचे एकच गृहस्थ होते. ते कदाचित कस्तुरीचे बाबा असावेत असं त्याला वाटलं. बी विंग, 3रा मजला, फ्लॅट नंबर 303 असा तिचा पत्ता होता. एवढ्या रात्री लिफ्ट नको म्हणून तो पायऱ्या चढून वर गेला. तिथे हे फक्त कॉरिडॉरचे दिवे जळत होते, पण एवढ्यात कोणी आल्याची काहीच हालचाल जाणवत नव्हती. सुरुवातीला तो थोड्या वेळ दाराबाहेर घुटमळला, पण घड्याळात पाहिलं 1 वाजत आला होता म्हणून घाई केली आणि दाराची बेल वाजवली. आतून काही प्रतिसाद न आल्यामुळे त्याने पुन्हा एकदा बेल वाजवली आणि काही क्षणात आतून कडी उघडल्याचा आवाज आला. कोण आपण? एवढ्या रात्री इथे काय करताय?
समोरून एक साठीचा गृहस्थ आला. विचारत होते, काका मी अजिंक्य पाठक. आताच तुमच्या मुलीला कस्तुरीला मी तुमच्या बिल्डिंगच्या अलीकडे सोडलं. त्यांची ही पर्स माझ्या गाडीत राहिली, ती द्यायला आलोय, ही घ्या. त्यांच्या चेहऱ्यावर एक कोडं उमटलं. थोडा वेळ ते काहीच बोलले नाहीत, पण लगेच सावरून म्हणाले, तुम्ही थोडा वेळ आत या, बोलायचं आहे. त्यांनी त्याला आत नेलं आणि बसवलं. त्याच्यासाठी पाणी आणायला आत जाताना त्यांनी हॉलमधला लाईट लावला. तो घर निहाळू लागला. तेव्हा त्याची नजर समोरच्या भिंतीवर नजर पडली. तिथे कस्तुरीचा फोटो होता आणि त्याला चंदनाचा हार घातलेला होता. ते पाहून तो क्षणभर थपकलाच. त्यांनी पाण्याचा ग्लास समोर धरला. हे घ्या, गरज आहे तुम्हाला, ते म्हणाले. त्याने तो ग्लास घेतला आणि क्षणात रिकामा केला. तो धक्क्यात कसा गजर होता थोडासा विस्तारल्यावरच त्याने बोलायला सुरुवात केली. अजिंक्य, मी केदार कामत. ही माझी मुलगी कस्तुरी. 2 वर्षापूर्वी तिचं ग्रॅज्युएट पूर्ण झालं. लगेच चांगली नोकरीही लागली. आम्ही सगळे खुश होतो. फक्त तिला प्रवास जरासा झेपत नव्हता. कधी बस, टॅक्सी, रिक्षा असं करत करत ती मेटाकुटीला यायचा. तिचा म्हणून आम्ही तिला सरप्राईज द्यायचं ठरवलं. तिचा पहिला पगार तिने माझ्या हातावर ठेवला आणि मी तिच्या हातावर नवीन गाडीची किल्ली. काय खुश झाली पोर त्या दिवशी. लवकरच लायसन्स वगैरेच्या फॉर्मॅलिटीज पार पडले आणि ती गाडी घेऊन जाऊ लागली. घरी लवकर येता यावं म्हणून ती नेहमी तो भामीन फाट्यावरचा सामसूम रस्ता घ्यायची. ती घरी पोहोचेपर्यंत माझ्या मनात नेहमी धाकधूक असायची, पण अंमल 7 वाजेपर्यंत ती घरी पोहोचायचीच. तोपर्यंत जरा उजेड आणि थोडीफार रहदारी तिथं असायची, म्हणून काळजी थोडी कमी होती. शेवटी तो काळा दिवस उगवलाच. त्या दिवशी अमावस्या होती. ती नेहमीप्रमाणे बाहेर पडली. दिवस रोजच्या सारखा गेला आणि चोर पावलांनी त्या काल रात्रीने आमच्या सर्वांच्या आयुष्यात शिरकाव केला. संध्याकाळी तिचा मला मेसेज आला की ती उशिरा होईल म्हणून आम्ही निवांत होतो. पण 10 वाजत आले तरी ती घरी पोहोचलीच नव्हती. फोन लागत नव्हता. पोरीला काय झालं ते कळायला मार्ग नव्हता. शेवटी मी सोसायटीतल्या मित्रांना घेऊन तिच्या कामाच्या ठिकाणी जायचं ठरवलं आणि घराबाहेर पडण्याच्या तयारीतच होतो की दरवाजाची बेल वाजली. मी दार उघडलं आणि पाय जागेवरच घोटलं. समोर पोलीस होतं. पुढे तर त्यांचे शब्द ऐकून ताणच गेलं अंगातलं. ते म्हणाले, नमस्कार साहेब, मी सब इन्स्पेक्टर श्रीकांत शिंदे. आम्हाला कोणीतरी फोन केला की ब्राह्मीण फाट्यावर एक स्कूटी रस्त्याच्या कडेला लागलेली आहे आणि तिथून काही अंतरावर एक मुलगी अस्वस्थ स्थितीत सापडली आहे. आम्ही तिथे गेलो तेव्हा ती शुद्धीवर नव्हती, पण तिच्याजवळ सापडलेल्या पर्समधून हा पत्ता मिळाला. तिला हॉस्पिटलमध्ये दाखल केले. काही वेळापूर्वी तिला शुद्ध आली. तेव्हापासून तिने तुमच्या नावाचा धोशा लावला आहे. ती अजून कोणत्याही गोष्टीला प्रतिसाद देत नाही. तुम्हाला माझ्यासोबत हॉस्पिटलमध्ये यावे लागेल. हे ऐकून मी उभ्या जागी मटकन खाली बसलो. मी तुमची परिस्थिती समजू शकतो सर, पण वेळ कमी आहे आपल्याजवळ. प्लीज लवकर चला, असं म्हणत त्यांनी मला उठवलं. मी ग्लासभर पाणी प्यालो आणि त्यांच्यासोबत हॉस्पिटलमध्ये गेलो. त्या तिथे ICU मध्ये माझ्या काळजाचा तुकडा, माझी कस्तुरी नळ्या सुयांमध्ये फुरफुरत जीवन मरणाशी झुंजत होती. मी डॉक्टरांच्या परवानगीने आत गेलो. मी तिच्या डोक्यावर हात ठेवला. तिने मोठ्या कष्टाने डोळे उघडले. त्या डोळ्यांमध्ये करुणा ओसंडून वाहत होती. बाबा, माझं काय चुकलं होतं व त्या नराधमांनी मला फाडून खाल्लं. तिच्या या प्रश्नावर मी निरुत्तर होतो. बाळा, तू आता काहीच विचार करू नकोस. परत शांत पडून राहा. तुला लवकर बरं व्हायचंय. मी तिला समजवण्याचा केविलवाणा प्रयत्न करत होतो. आणि बाबा, माझ्याकडे वेळ खूप कमी आहे, पण मी त्यांना आणि त्यांच्यासारख्या सैतानांना सोडणार नाही. मी बदला जरूर घेईन.
न घेते बाबा, म्हणून तिने माझ्या कुशीत प्राण सोडला आणि मी काही करू शकलो नाही. ते नराधम पुरावे अभावी मोकात सुटले होते. पण मला राहून राहून तिचे हे शब्द आठवत होते, मी बदला घेईन, मी त्यांना आणि त्यांच्यासारख्या सैतानांना सोडणार नाही. एवढं बोलून ते उपासा घेत थोडा वेळ थांबले आणि पुढे सांगू लागले. तिच्या मृत्यूनंतर आमच्या घरावर जणू अवकाळच पसरली होती. पण तिच्या क्रियाक्रमावेळी दिवस कार्य करताना तिच्या पिंडीला कावळा शिवला नव्हता. खूप विनवण्या केल्या, शपथा घातल्या, तरी शेवटपर्यंत ती आलीच नाही. तेव्हा गुरुजी सांगून गेले होते, महिन्याच्या दर अमावस्येला तिच्या नावाने जवळच्या पिंपळाच्या पारावर दिवा लावत जा, की अकस्मात गेली आहे. तिच्या आत्म्याला मुक्तीचा मार्ग लवकरात लवकर मिळावा म्हणून. ही तजवीज तो आविष ज्या दिवशी मिळेल तेव्हा तुम्हाला संकेत नक्की मिळेल आणि तेव्हा तुम्ही दिवा लावणं थांबवू शकता. त्यानंतर सुरू झाली मालिका बदल्याची. ते गेल्यानंतर पहिल्या अमावस्येला आम्ही दिवा लावला आणि मागे फिरलो. फाटकातून आत येताना सहज तिकडे नजर गेली तर दिवा विझला होता. वाटलं वाऱ्याने विझला असेल म्हणून पुन्हा लावून आलो तर पुन्हा तेच. मग मात्र दुर्लक्ष करून आत आलो. पण का कोण जाणे, मनाला चुटपुट लागून गेली होती आणि सकाळी उठलो तेव्हा वर्तमानपत्रात बातमी वाचली. भामीन फाट्यावर एक्सेस गाडीला भीषण अपघात, एक्सेस गाडीत ठार. उगाच मला दिव्याची आठवण झाली. पण मग मी मनाला समजावलं की कदाचित योगायोग असावा. पण मग हे पुढे सरूनच राहिलं. दर अमावस्येला इथे दिवा विजायचा आणि इथे कुणाचा तरी बळी हा ठरलेलाच असायचा. कालांतराने लोक तिथे भुताकी असल्याचं बोलू लागले. पोलिसांनीही शोध घेण्याचा प्रयत्न केला, पण तिथे त्यांना संशयात असे काहीच आढळले नाही. दरवेळी गाडीचा ब्रेक फेल असायचा, ड्रायव्हरचं गाडीवरचं नियंत्रण सुटलेलं असायचं, तर कोणी अचानक हार्ट अटॅकने गेलेलं म्हणजे सगळं नैसर्गिकच. अनैसर्गिक असं काहीच वाटत नव्हतं तिथे. तरी लोक बोलायची, कोणी मुलगी मदतीसाठी गाडी थांबवते आणि जो गाडी थांबवतो तो संपतो. पण इथे नेमकं काय घडायचं यावर कुणालाच कळलं नाही. पण मग आजही अमावस्याच आणि तुमच्या म्हणण्यानुसार जर तुम्हाला कस्तुरी भेटली तर तुम्ही जिवंत कसे, असं म्हणत ते विचारत पडली. कदाचित याचं उत्तर या बॅगमध्ये असेल म्हणत अनिकेने ती बॅग उघडली. त्यात एक पत्र होतं. त्याने ते उघडलं आणि वाचायला सुरुवात केली. प्रिय अजिंक्य दादा, मी कस्तुरी. तुम्ही आता बाबांकडून जे ऐकलंय ते खरं आहे. मी आज जिवंत नाही. आपण भेटलो आणि एक दुष्टचक्र संपलं. त्या दिवशी त्या नराधमांच्या तावडीत धडपडत असताना जीवांच्या आकांतानाने मदतीसाठी ओरडत होते, पण कोणीही आलं नाही, नव्हे थांबले नाही. त्यावेळी जेव्हा माझा प्राण डोळ्यात उतरला होता, पण कोणीही साधी बघण्याचीही तसदी घेतली नाही. मला त्या नराधमांनी फाडली. माझी काही चूक नसताना त्यांनी माझी शुद्ध हरपली. तेव्हा मी डोळे उघडले तेव्हा समोर बाबा होते. पण माझ्याकडे वेळ कमी होता आणि माझ्या मनात सुडाची भावना निर्माण झाली होती. मी जीव सोडले वेळी ती तशीच राहिली. त्यामुळे मी प्राण सोडल्यावर मी ही भटकत राहिले. पण सुडाने तळपणा माझ्या आत्मावर अमावस्येला सूड उगत राहिला. मी मदतीला म्हणून गाडी थांबवायचे आणि हमखास माणसामधला सैतान जागा व्हायचा आणि मी त्यांचा जीव घ्यायचे. मला एक नराधम संपवण्याचं समाधान मिळायचं. पण आज मात्र तुम्ही भेटलात. तुमच्या परोपकारी वृत्तीमुळे माझ्याकडून तुम्हाला काही इजा झाली नाही. तुम्ही खरोखर माझ्याकडे बहिणीच्या नजरेनेच पाहिलं. शक्य तितकी मदत केली. थांबवलेल्या जीवाला मायेचा आधार दिलाच. माझा सूड संपला आणि मी त्या भटकंतीतून मुक्त झाले. मला मुक्ती मिळाली. गेले 2 वर्ष हा मृत्यूतांडव सुरूच होता, जो आज तुमच्या सदस्यविबुद्धीमुळे संपुष्टात आला.
माझ्या नव्या प्रवासाला तुमच्या चांगल्या वृत्तीमुळे सुरुवात झाली, त्याबद्दल मनापासून तुमचे आभार. बाबा, मला न्याय मिळाला. या जन्मात मुलगी म्हणून तुमचे ऋण फेडू शकले नाही, पण पुढच्या जन्मी ते फेडण्यासाठी नक्की परत तुमच्या पोटी जन्म घेईन. तोवर काळजी घ्या स्वतःची, आईची आणि किरणची. येते मी. तुमची कस्तुरी. हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. खरं तर यावर विश्वास ठेवणं जड जात होतं, पण पत्ररूपी पुरावा समोर होता आणि त्यातून सगळ्या गोष्टींचा उलगडा झाला होता. थोडा वेळ ते दोघे शांत होते, पण वेळ लक्षात घेता अजिंक्य तिच्या बाबांचा निरोप घेत जायला उठला. तेही त्याला सोडवायला खाली फाटकापर्यंत आले. अजिंक्य निघाला तसे ते जायला वळले तेव्हा त्यांना पारावरचा दिवा तेवताना दिसला. त्याला पाहून त्यांनी त्याला मनोभावे हात जोडले. त्यांच्या निरागस मुलीचा चेहरा एक क्षण त्यांच्या नजरेसमोर तळला आणि ते घरात आले तेव्हा त्यांनी कस्तुरीच्या फोटोकडे पाहिले. त्यांना मनोमन आजही समाधानाने स्मित हास्य करत आहे असं वाटलं. तेही प्रसन्न मनाने झोपायला गेले. या घटनेला आता वर्ष लोटलं होतं, पण अजिंक्यचं कस्तुरीच्या घरी येणं जाणं कायम राहिलं. त्यांच्यात छान सलोख्याचे संबंध निर्माण झाले. रात्रीचे 12 वाजल्याचे टोले घड्याळात पडले आणि कोजागरी पौर्णिमेला सुरुवात झाली. अजिंक्य अस्वस्थ होऊन हॉस्पिटलच्या वरांड्यात एराझरा घालत होता. त्याचे आई बाबा कामात कुटुंबियांना धीर देत होते आणि इतक्यात बाळाचं टेहवा हॉस्पिटलवर घुमला आणि थोड्या वेळाने नर्स बाळाला घेऊन बाहेर आली आणि म्हणाली, अभिनंदन, तुम्हाला मुलगी झाली. अजिंक्यने तिला हातात घेतलं आणि त्यांच्या तोंडी शब्द म्हटले, कस्तुरी, थँक्स.